जय श्रीराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या दिव्य ज्योतिष या यूट्यूब चॅनलवर. कन्या राशींच्या जातकांसाठी ऑगस्ट 2026 हा महिना तुमच्या आयुष्यात आर्थिक प्रगती, करिअरमध्ये नवीन संधी आणि मोठे लाभ या काळामध्ये घेऊन येऊ शकतो. पण या महिन्यात काही अशा तारखा देखील आहे की ज्या चुकीचे निर्णय घेतल्यास तुम्हाला आर्थिक नुकसान, मानसिक तणाव आणि विशेष म्हणजे आरोग्याच्या समस्या सर्व बाजूने निर्माण करू शकतात. तर दुसरीकडे काही दिवस असे देखील आहेत की जे नोकरी, व्यवसाय, फायनान्स, शेअर मार्केट आणि विद्यार्थ्यांसाठी अत्यंत शुभ ठरणार आहेत. म्हणूनच हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी ऑगस्ट 2026 या महिन्यातील सर्वात शुभ आणि सर्वात सावध राहणाऱ्या तारखा देखील तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग आता सर्वप्रथम ग्रह गोचर व्यवस्थित पद्धतीने समजून घेऊया. सर्वात महत्त्वाचे कालचक्रामध्ये किंवा शास्त्राने सर्वात महत्त्वाचे ग्रह मानलेले आहे सूर्य भगवान, जे की 16 ऑगस्ट 2026 पर्यंत सूर्य भगवान कर्क राशीमध्ये म्हणजे कन्या लग्न कन्या राशीवाल्या जातकांसाठी 11व्या स्थानात म्हणजे लाभभावामध्ये या काळामध्ये गोचर करत आहे. याच ठिकाणी उच्च राशीचे गुरु भगवान आणि काही काळ बुध भगवान देखील या काळामध्ये विराजमान असणार आहेत. हा योग उत्पन्न वाढवणारा, नवीन संपर्क निर्माण करणारा आणि विशेष म्हणजे अपूर्ण इच्छा पूर्ण करणारा मानला जातो. या काळात नवीन उत्पन्नाचे मार्ग तयार होत असतानाच वरिष्ठ अधिकारी आणि विशेष करून प्रभावशाली व्यक्तीचे सहकार्य तुम्हाला या काळामध्ये मिळू शकते. विद्यार्थ्यांना विशेष म्हणजे या काळामध्ये मित्रांमुळे लाभ मिळू शकतो. वाहन, मालमत्ता किंवा घराशी संबंधित कामे तुमची या काळामध्ये पुढे जाऊ शकतात. मित्रांसोबत तुम्हाला आनंदाचे क्षण देखील या काळामध्ये अनुभवता येणार आहे. मात्र 22 ऑगस्ट पूर्वी महत्त्वाची कामं पूर्ण करण्याची प्रयत्न करा, कारण त्यानंतरची ग्रहस्थिती काही बदल देखील तुमच्या लाईफमध्ये किंवा नशिबाच्या संबंधाने बदल करणार आहे. तेच सूर्य भगवान 17 ऑगस्ट पासून सूर्य भगवान सिंह राशीत म्हणजे तुमच्या कन्या लग्न कन्या राशीवाल्या जातकांसाठी व्यय भावात म्हणजे 12व्या भावात या काळामध्ये गोचर करत आहेत. 17 ऑगस्ट नंतर तुमचा खर्च वाढू शकतो. परदेशाशी संबंधित कामांना या काळामध्ये गती मिळू शकते आणि विशेष म्हणजे अध्यात्म, ध्यान आणि धार्मिक कार्यात तुमचे मन लागेल. 19 ऑगस्टच्या आसपास घरात शांतता आणि धार्मिक कार्यांचे योग देखील या ऑगस्ट महिन्यामध्ये निर्माण होताना बघायला भेटणार आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरचे ग्रह म्हणजे मंगळ भगवान. 1 ऑगस्ट पासून मंगळ भगवान भाग्य भावात म्हणजे नवम भावात गोचर करत असल्यामुळे नशिबाची साथ तुम्हाला सर्व बाजूने मिळताना बघायला भेटणार आहे. तेच मंगळ भगवान 2 ऑगस्ट पासून दशम भावात म्हणजे कर्म भावात या काळामध्ये गोचर करत आहे. हा गोचर करणारा काळ करिअरसाठी आणि व्यवसायासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जाणार आहे कन्या लग्न कन्या राशीवाल्या जातकांना. या गोचर परिस्थितीमुळे किंवा या मंगळ भगवंताच्या गोचरमुळे नवीन जबाबदाऱ्या तुम्हाला या काळामध्ये मिळणार आहेत. प्रमोशनची संधी मिळू शकते आणि विशेष म्हणजे व्यवसायात विस्ताराचे योग देखील या काळामध्ये निर्माण होताना बघायला भेटणार आहेत कन्या लग्न कन्या राशीवाल्या जातकांना. मेहनतीचे फळ मिळेल, मात्र या काळामध्ये तुम्ही होईल तेवढे वरिष्ठांच्या संबंधाने मतभेद आणि वाद टाळणं अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. त्याच्यानंतर बुध भगवान जे की वाणीचे, वक्तृत्व आणि व्यवसायाचे कारक आहेत, ते बुध भगवान 5 ऑगस्ट पर्यंत दशम भावात म्हणजे कर्मस्थानात या काळामध्ये गोचर करत आहेत. या काळामध्ये मंगळ आणि बुध भगवंताची युती असल्यामुळे संवाद कौशल्य वाढणार आहे. नोकरी किंवा व्यवसायात तुम्हाला योग्य निर्णय या काळामध्ये घेता येणार आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना अभ्यासात सर्व बाजूने फायदा होईल. मात्र ऑनलाईन व्यवसाय, मार्केटिंग आणि सोशल मीडियावरती काम करणाऱ्या लोकांनी परिणाम चांगले मिळेल, पण होईल तेवढे सतर्कतेने राहणं अत्यंत महत्त्वाचे असणार आहे कन्या लग्न कन्या राशीवाले जातकांना ऑगस्ट 2026 मध्ये 2026 मध्ये. त्याच्यानंतर दुसरा टप्पा असणार आहे बुध भगवंताचा जो की 6 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट बुध भगवान लाभ भावात म्हणजे एकादश स्थानात या काळामध्ये गोचर करत आहे. एकादश स्थानातील बुध भगवान आर्थिक लाभ तुमचे या काळामध्ये वाढवणार आहे. नवीन ग्राहक तुम्हाला मिळू शकतात आणि विशेष म्हणजे नवीन करार देखील या काळामध्ये होताना बघायला भेटणार आहेत. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता तुमची या बुध भगवंताच्या गोचरमुळे बघायला भेटणार आहे. आता तिसरा टप्पा असणार आहे बुध भगवंताचा, तो म्हणजे 22 ऑगस्ट पासून बुध भगवान तुमच्या 12व्या स्थानामध्ये गोचर करत आहे. या काळामध्ये आर्थिक व्यवहार तुम्ही तपासून करा. कागदपत्रांमध्ये निष्काळजीपणा करू नका आणि विशेष म्हणजे तुम्ही अनावश्यक खर्च टाळणं अत्यंत महत्त्वाचे असणार आहे कन्या लग्न कन्या राशीवाल्या जातकांना, कारण की कन्या लग्नाचे स्वामी बुध भगवान या ऑगस्ट महिन्यामध्ये सलग 3 वेळा राशी परिवर्तन करत आहे. या 3 वेळा राशी परिवर्तनामध्ये तुम्ही होईल तेवढे सर्व बाजूनी सर्व गोष्टी व्यवस्थित पद्धतीने हँडल करणं अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. त्याच्यानंतर देवगुरु बृहस्पती आणि सकारात्मक ऊर्जेचे कारण गुरु भगवान, जे की गुरु भगवान या काळामध्ये म्हणजे पूर्ण ऑगस्ट महिनाभरासाठी 11व्या महिन्यात म्हणजे 11व्या घरात म्हणजे लाभभावात या काळामध्ये गोचर करत आहे. हा या महिन्यातील सर्वात शुभ ग्रहयोग असं शास्त्राने मांडलेला आहे. या उच्च राशीच्या गुरु भगवंतामुळे आर्थिक लाभ तुमचे वाढणार आहे. नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण होतील आणि विशेष म्हणजे मोठ्या व्यक्तीचे सहकार्य तुम्हाला या काळामध्ये मिळताना बघायला भेटणार आहे. अडकलेले पैसे तुमचे या काळामध्ये परत मिळू शकतात आणि विशेष म्हणजे व्यवसायात तुम्हाला मोठी संधी देखील या काळामध्ये मिळताना बघायला भेटणार आहे. सामाजिक पदप्रतिष्ठा वाढेल आणि या गुरु भगवंताच्या कृपेमुळे तुम्हाला मेहनतीची योग्य फळ मिळण्याची शक्यता
कन्या लग्न कन्या राशीवाले जातकांना ऑगस्ट 2026 पासून सुरुवात होत आहे. त्याच्यानंतर भूमी भवन ऐश्वर्याचे आणि सुखसुविधेचे कारक शुक्र भगवान, जे की पूर्ण ऑगस्ट महिन्यामध्ये शुक्र भगवान कन्या राशीमध्ये म्हणजे आपल्या नीच राशीमध्ये गोचर करत आहेत लग्नस्थानी. लग्नस्थानामध्ये नीच राशीचे शुक्र असल्यामुळे या काळामध्ये तुमचे व्यक्तिमत्व आकर्षक बनू शकते. विशेष म्हणजे या काळामध्ये तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि समाजात तुमची मान आणि पदप्रतिष्ठा वाढणार आहे. प्रेम संबंधांमध्ये सकारात्मक बदल दिसतील. मात्र शुक्र भगवान या काळामध्ये नीच राशीत असल्यामुळे पैशाचं योग्य नियोजन करणं तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. या काळामध्ये तुम्ही कुठलेही भावनिक निर्णय घेऊ नका आणि विशेष म्हणजे कुटुंबात बोलण्या चालण्यावरती संयम ठेवणं अत्यंत महत्त्वाचे असणार आहे ऑगस्ट 2026 मध्ये कन्या लग्न कन्या राशीवाले जातकांना. त्याच्यानंतर शनी भगवान, जे की विशेष म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये मीन राशीचे म्हणजे सप्तम स्थानामध्ये या काळामध्ये गोचर करत आहेत कन्या लग्न कन्या राशीवाले जातकांसाठी. या सप्तम भावातील शनी भगवान विवाह, जीवनसाथी, भागीदारी आणि सार्वजनिक संबंध या सर्व गोष्टींवर किंवा व्यवसायातील करारांचे भाव सप्तम भाव कालपुरुषाने मांडलेले आहे. विशेष करून या सप्तम भावातील गोचर शनी भगवंताची वैवाहिक जीवनात संयम आणि समजूतदारपणाची गरज सर्व बाजूने तुम्हाला या काळामध्ये वाचणार आहेत. भागीदारीत तुम्ही सर्व बाजूने पारदर्शकता ठेवा आणि पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींनी सर्व बाजूने व्यवस्थित पद्धतीने कागदपत्र आणि बोलण्या चालण्यात स्पष्टपणा ठेवणं अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. नवीन करार भागीदारी करताना प्रत्येक अट काळजीपूर्वक वाचा. विशेष करून मेहनतीनंतरचं फळ तुम्हाला या काळामध्ये मिळणार आहे. त्यामुळे शॉर्टकटचा मोह टाळा आणि या शनी भगवंताच्या प्रभावामुळे तुम्हाला अधिक जबाबदार आणि परिपक्व देखील शनी भगवान तुम्हाला या गोचर परिस्थितीमध्ये बघायला भेटणार आहे. त्याच्यानंतर राहू आणि केतू भगवान, जे काही छायाग्रह मांडलेले आहे शास्त्राने, या काळामध्ये राहू भगवान षष्ठ स्थानात गोचर करत असल्यामुळे स्पर्धा परीक्षा, नोकरी, कोर्ट कचऱ्या आणि विशेष म्हणजे शत्रू किंवा कर्जाच्या बाबतीत जे कोणी प्रयत्नात आहात त्यांना या काळामध्ये सकारात्मक परिणाम मिळू शकतो. तर केतू भगवान 12व्या स्थानामध्ये म्हणजे व्यय स्थानामध्ये या काळामध्ये गोचर करत आहेत. विशेष करून या काळामध्ये या केतू भगवंताचे व्यय स्थानातील गोचर अध्यात्माकडे तुमची ओढ वाढवणार आहेत. मात्र या काळामध्ये परदेशाशी संबंधित कामांना देखील गती मिळताना बघायला भेटणार आहे. फक्त अनावश्यक खर्च आणि मानसिक तणावावरती नियंत्रण ठेवणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे कन्या लग्न कन्या राशीवाले जातकांना ऑगस्ट 2026 मध्ये. ऑगस्ट महिन्यामध्ये सर्व ग्रह गोचर पद्धतीचे सविस्तर पद्धतीने बघायला गेले तर हा महिना उत्पन्न वाढ, करिअरमध्ये प्रगती, व्यवसायाच्या संबंधाने विस्तार आणि विशेष म्हणजे नवीन ओळख निर्माण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे कन्या लग्न कन्या राशीवाले जातकांना. वाहन खरेदी, मालमत्तेशी संबंधित आणि विशेष करून मित्रांसोबत आनंदाचे क्षण तुम्हाला या महिन्यामध्ये अनुभवायला मिळणार आहे. 22 ऑगस्ट पूर्वी तुम्ही महत्त्वाचे कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. भाऊ बहिणी किंवा शेजारच्या व्यक्तींसोबत पैशाच्या व्यवहारात स्वार्थीपणा किंवा गैरसमज निर्माण या काळामध्ये होऊ शकतो. त्यामुळे संयमाने वागणं अत्यंत महत्त्वाचे असणार आहे कन्या लग्न कन्या राशीवाले जातकांना. विशेष म्हणजे 19 ऑगस्ट रोजी घरात शांतता, धार्मिक कार्य किंवा शुभ वातावरण निर्माण होण्याची शक्यता या काळामध्ये वर्तवली जात आहे. ऑगस्ट महिन्याच्या संबंधाने नोकरदार वर्गांसाठी विशेष करून 3 ऑगस्ट, 4 ऑगस्ट, 5 ऑगस्ट, 26 आणि 27 ऑगस्ट हे दिवस अत्यंत शुभ असणार आहे. या काळामध्ये नवीन नोकरीची संधी मिळू शकते, मुलाखतीत यश मिळू शकते. म्हणजे तुम्ही कुठेतरी इंटरव्ह्यूला गेलात त्यामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीचा फायदा या काळामध्ये बघायला भेटणार आहे. बढती किंवा वरिष्ठांचे कौतुक तुम्हाला या आम्ही दिलेल्या तारखांच्या हिशोबाने जर व्यवस्थित पद्धतीने त्या तारखांवरती तुम्ही नोकरीच्या संबंधाने प्रयत्न करत आहात त्यांना या दिलेल्या आम्ही डेट्सच्या हिशोबाने काम केले नक्कीच फायदा मिळेल. सरकारी किंवा खाजगी क्षेत्रातील व्यक्तींना या काळामध्ये प्रयत्नांना गती मिळणार आहे. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट आणि 24 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट हा काळ महिन्यातील सर्वोत्तम काळ असणार आहे. या काळामध्ये तुम्हाला नवीन ग्राहक मिळू शकतात, नवीन करार होऊ शकतात, व्यवसाय विस्ताराचा विचार करू शकतात आणि विशेष म्हणजे अडकलेले तुमचे पैसे वसूल होण्याचा काळ देखील हा अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे कन्या लग्न कन्या राशीवाले जातकांना. या ऑगस्ट महिन्याच्या आर्थिक स्थितीच्या बाबतीत बघायचे झाले तर 12 ऑगस्ट आणि 13 ऑगस्ट हे दिवस अत्यंत विशेष लाभदायक दिसणार आहे. या दिवशी गुंतवणूक, बँकिंग, फायनान्स, कर्जविषयक कामे आणि विशेष म्हणजे आर्थिक नियोजन या सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला चांगला फायदा या ऑगस्ट महिन्यामध्ये बघायला भेटणार आहे. जे कोणी शेअर मार्केटच्या संबंधाने काम करत आहात, शिकण्यासाठी किंवा बाजाराचा अभ्यास करण्यासाठी जे कोणी शिकायचा प्रयत्न करत आहात शेअर मार्केट, त्यांनी 8 ऑगस्ट, 24 ऑगस्ट, 25 ऑगस्ट हे 3 दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहे शेअर मार्केट शिकण्यासाठी. ज्यांना कुठेतरी फ्युचरला घेऊन गुंतवणूक करायची आहे किंवा कुठेतरी त्यांना काहीतरी महत्त्वाची इन्व्हेस्टमेंट करायची आहे त्यांच्यासाठी 6 ऑगस्ट, 7 ऑगस्ट, 28 ऑगस्ट हे 3 दिवस अत्यंत फायदेशीर असणार आहे. ज्यांच्याकडे विशेष करून शेअर्स होते त्यांना आता कुठेतरी सेल करायचे आहे त्यांच्यासाठी 12 ऑगस्ट, 13 ऑगस्ट हा काळ अत्यंत फायदेशीर असणार आहे. विशेष करून या काळामध्ये तुम्ही भावनेच्या भरात कोणतीही मोठी जोखीम घेऊ नका. योग्य अभ्यास करूनच सर्व गुंतवणूक करणे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे कन्या लग्न कन्या राशीवाले जातकांना. कारण शुक्र भगवान लग्न स्थानामध्ये या काळामध्ये नीच अवस्थेत आहे. होईल तेवढे तुम्ही लालचीच्या आहारी न जाता प्रॅक्टिकली सर्व गोष्टींना महत्त्व देणे आणि अभ्यासपूर्ण सर्व गोष्टी हाताळणं अत्यंत महत्त्वाचे असणार आहे.
विद्यार्थी वर्गांसाठी 1 ऑगस्ट, 2 ऑगस्ट, 18 ऑगस्ट, 24 ऑगस्ट आणि 25 ऑगस्ट हे दिवस अत्यंत अनुकूल असणार आहे. या काळामध्ये विद्यार्थ्यांमध्ये बघायला गेलं तर अभ्यासामध्ये एकाग्रता वाढणार आहे. स्पर्धा परीक्षा, प्रवेश प्रक्रिया, मुलाखत, नवीन कौशल्य शिकणे या सर्व गोष्टींमध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचे यश या काळामध्ये बघायला भेटणार आहे. प्रेम संबंधांच्या बाबतीत जर बघायला गेले तर 2 ऑगस्ट आणि 16 ऑगस्ट हे दिवस प्रेम संबंधांसाठी अत्यंत शुभ ठरू शकतात. कन्या लग्न कन्या राशीवर जातकांना या काळामध्ये तुमचा संवाद सुधारेल, गैरसमज दूर होतील आणि नवीन नात्याची सुरुवात देखील या काळामध्ये होताना बघायला भेटणार आहे. जोडीदारासोबत तुम्ही वेळ घालवण्याची संधी तुम्हाला या काळामध्ये मिळेल आणि तो काळ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि फायदेशीर असणार आहे. कन्या लग्न कन्या राशीवर जातकांना ऑगस्ट महिन्यामध्ये विवाहाच्या संबंधांमध्ये जे कोणी या महिन्यामध्ये विवाहासाठी प्रयत्न करत आहात त्यांच्यासाठी विशेष करून या महिन्यामध्ये खूप जास्त प्रमाणात विवाहाचे योग अनुकूल दिसत नाही. म्हणून घाईने निर्णय घेण्याऐवजी योग्य वेळ येण्याची वाट पाहणे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. आरोग्याच्या बाबतीत जर बघायचे गेले तर 19 ऑगस्ट, 20 ऑगस्ट हे 2 दिवस विशेष काळजी घेण्याची असणार आहे कन्या लग्न कन्या राशीवर जातकांना. या काळामध्ये थकवा जाणवेल, मानसिक तणाव जाणवेल आणि विशेष करून जे कुठलेही जुने आजार शांत झाले होते ते परत त्यांचा त्रास होऊ शकतो तुम्हाला. कर्ज आणि शत्रूच्या बाबतीत तुम्ही चिंता निर्माण तुम्हाला या काळामध्ये होऊ शकते. विशेष करून या काळामध्ये तुम्ही वेळेवरती विश्रांती घ्या आणि आरोग्याकडे दुर्लक्षित करू नका. या महिन्यामध्ये 5 ऑगस्ट, 12 ऑगस्ट, 19 ऑगस्ट आणि 26 ऑगस्ट रोजी गज केशरी योग तयार होत आहे. हे दिवस पदप्रतिष्ठा, आर्थिक लाभ आणि शुभ कार्यासाठी सर्वात अनुकूल असतात. त्याला शास्त्राने गज केशरी योग असे संबोधलेले आहे. या ऑगस्ट महिन्यामध्ये 2 आणि 16 ऑगस्टच्या दिवशी चंद्र शुक्राचे आकर्षण योग, प्रेम योग आणि या सर्व गोष्टींच्या बाबतीत देखील कौटुंबिक आनंद आणि सामाजिक संबंध अधिक या आकर्षण योगामुळे मजबूत होताना बघायला भेटणार आहे. त्याच्यानंतर तिसरा टप्पा म्हणजे 18 ऑगस्ट, 11 ऑगस्ट आणि 28 ऑगस्ट रोजी विशेष ग्रहयोग तयार होत असल्यामुळे महत्त्वाचे निर्णय घेताना शांतपणे आणि विचारपूर्वक निर्णय घेणे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे कन्या लग्न कन्या राशीवर जातकांना. ऑगस्ट महिन्यामध्ये 2 ऑगस्टच्या दिवशी संकष्ट चतुर्थी असणार आहे. 10 ऑगस्टच्या दिवशी सोमप्रदोष असणार आहे. तर 12 ऑगस्टच्या दिवशी अमावस्या आणि खग्रा सूर्यग्रहण देखील असणार आहे. हे घागरा सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, त्याचे वेद देखील भारतात पाळण्याची गरज नाही, पण या ग्रहणाच्या काळात तुम्ही होईल तेवढे धार्मिक कार्य करणं अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये 15 ऑगस्टच्या दिवशी स्वातंत्र्य दिन देखील आहे. 16 ऑगस्टच्या दिवशी विनायक चतुर्थी आहे. तर 25 ऑगस्टच्या दिवशी भौमप्रदोष आहे म्हणजे मंगळ प्रदोष आहे. 28 ऑगस्टच्या दिवशी रक्षाबंधन आहे आणि याच रक्षाबंधनाच्या दिवशी यावर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये चंद्रग्रहण देखील आहे. पण ते चंद्रग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे त्याचे वेध पाळू नये, पण ग्रहणाच्या काळात धार्मिक कार्य करणं अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. कारण की या दिवशी तुम्ही धार्मिक कार्य करून जप, दान, पूजा पाठ करणे अत्यंत शुभ मानले जाणार आहे. या ऑगस्ट महिन्यामध्ये शास्त्राने काही महत्त्वाच्या डेट्स दिलेल्या आहेत. त्या डेट तुम्ही तुमच्या कॅलेंडरवरती कुठल्या नोटबुकवरती लिहून ठेवा आणि या डेटच्या संबंधाने आम्ही जे काही महत्त्वाचे कार्य सांगू ते तुम्ही टाळण्याचे प्रयत्न करा. हा ऑगस्ट महिना येणाऱ्या अनेक महिन्यांसाठी खूप जास्त महत्त्वाचा कारणीभूत ठरणार आहे. 8 ऑगस्ट, 9 ऑगस्ट, 29 ऑगस्ट, 30 ऑगस्ट या 4 दिवसांमध्ये तुम्ही मोठे निर्णय, नवीन गुंतवणूक किंवा महत्त्वाचे करार तुमचे असतील तर ते पुढे ढकला तुम्ही. त्याच्यानंतर दुसरा टप्पा आहे 19 ऑगस्ट, 20 ऑगस्ट या दिवशी तुम्ही या 2 दिवसांमध्ये आरोग्य, कर्ज आणि शत्रू विशेष करून मानसिक तणावापासून सावध राहणे अत्यंत गरजेचे असणार आहे. त्याच्यानंतर तिसरा टप्पा असणार आहे 23 ऑगस्टच्या दिवशी तुम्ही तणावपूर्ण परिस्थिती तुमच्या या काळामध्ये निर्माण होऊ शकते. रागावर नियंत्रण ठेवा आणि कोणताही निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका. आम्ही दिलेल्या सर्व डेट तुम्ही व्यवस्थित पद्धतीने तुमच्या दैनंदिन जीवनात आचरणात आणल्या तर नक्कीच तुमच्या ऑगस्ट महिन्यातील घेतलेली काळजी पुढील अनेक महिन्यासाठी महत्त्वाची ठरू शकते. ऑगस्ट महिना 2026 हा महिना कन्या लग्न आणि कन्या राशीच्या व्यक्तीसाठी उत्पन्न वाढ, करिअरमध्ये प्रगती आणि विशेष म्हणजे व्यवसाय विस्तार आणि नवीन संधीचा महिना ठरू शकतो. विशेष म्हणजे या काळामध्ये गुरु भगवान लाभ भावातील प्रभाव, मंगळ भगवंताचा कर्मस्थानातील प्रभाव आणि विशेष म्हणजे बुध भगवंतामुळे मिळणारी आर्थिक संधी तुम्हाला सर्व बाजूने या काळामध्ये प्रगतीला नवी दिशा देऊ शकते. मात्र 22 ऑगस्ट पूर्वी तुम्ही महत्त्वाचे कामे पूर्ण करा. 19, 20, 23, 29, 30 ऑगस्ट या तारखा विशेष करून तुम्हाला संयम बाळगायला लावणारे आहे आणि आर्थिक व्यवहार तसे आरोग्य बाबतीत तुम्ही या काळामध्ये विशेष सतर्क राहणं अत्यंत गरजेचं असणार आहे. योग्य नियोजन, मेहनत आणि ग्रहांच्या अनुकूल दिवसांचा योग्य उपयोग केल्यास ऑगस्ट 2026 हा महिना तुमच्या जीवनात आर्थिक, व्यावसायिक आणि सामाजिक प्रगतीचे सर्व नवे पर्व या काळामध्ये सुरू करू शकतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रपरिवारांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या दिव्य ज्योतिष या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तुमच्या मनात देखील काही महत्त्वाचे प्रश्न असेल तर ते आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या दिव्य ज्योतिष या यूट्यूब चॅनलला जॉईन राहून सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्यासाठी एवढेच. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसाठी. तोपर्यंत जय श्रीराम.